नमस्कार मित्रांनो. आज केंद्र प्रमुख परीक्षेचा निकाल लागलेला आहे. बरेच दिवस आपले जे काही शिक्षक होते ते परीक्षेचा निकाल कधी लागणार याविषयी वाट पाहत होते, परंतु आज हा निकाल दुपारी 12 वाजता डिक्लेअर झालेला आहे. तर मित्रांनो, आता हा निकाल जाहीर झालेला आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची मार्क पाहिलेले आहेत. जी काय आपली MSc वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही पाहिलं तर केंद्र प्रमुख परीक्षा म्हणून जो काही टॅब आहे त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला त्या PDF आलेल्या आहेत. एकूण 3 PDF आहेत. मग त्या रँक वाईज आता ही जी काही यादी लावलेली आहे त्यांनी, तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, सीट नंबर आहे आणि तुम्हाला मार्क किती पडलेत त्यानुसार आहे. याच्यामध्ये तुमचं नाव नाही, डेट ऑफ बर्थ वगैरे नाही. परंतु ही जी काही PDF आहे, या PDF ह्या तुमची जे काही मार्क आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची लिस्ट लावलेली आहे. 3 PDF आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त टॉपर मार्क आहेत तेथून अशा ह्या लिस्ट लावलेल्या आहेत. आता पुढची गोष्ट की तुम्हाला तुमचा नंबर तुमच्या जिल्ह्यात किती आहे कसं कळणार, तर आपण पुढे ते सांगणारच आहे. ते आपण प्रत्यक्षात पाहणार आहे की तुमची रँक किती होती. तर त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुमची रँक तुमच्या जिल्ह्यात कितवी आहे, मग त्यावरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा किती होत्या, तुमची रँक कितवी, यावरून तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाले का नाही हे लगेच समजेल. चला तर मित्रांनो, आज हा केंद्र प्रमुख परीक्षेचा निकाल लागलेला आहे म्हणजे समूह साधन केंद्र समन्वयक. आता हा निकाल आलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे. हे समोर तुम्हाला स्क्रीन दिसत आहे आणि त्या स्क्रीनवर जर पाहिलं तर तुमचं थोडंसं एक लक्षात येईल की इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुमचे मार्क आहेत हे 171, 171, 170. तर हा निकाल त्यांनी तुमचं जे काय मार्क आहे सगळ्यात टॉपचे मार्कापासून ते शेवटपर्यंतचे जे काय आहेत कमी असे मार्क दिलेत. आता आपण थोडंसं खाली घेऊन बघू. पहा असे किती पान आहेत इथे, ते पहा 141 आहेत, त्यानंतर इथे 141 मार्क. अशा पद्धतीने हा निकाल त्यांनी लावलेला आहे. आता हा निकाल लावलेला आहे, ह्याच्या अशा एकूण 3 PDF आहेत. जर कोणी जर सर्च केलं एखादा नंबर ह्या PDF मध्ये सापडला नाही, तर त्यांनी समजायचं की बाबा आपला दुसऱ्या PDF मध्ये नंबर असेल. म्हणजेच आता जर पाहिलं तर याची एकूण 500 पानं आहेत. मी थोडक्यामध्ये सांगतो. आणि या पहिल्या PDF मध्ये जर आपण शेवटचं मार्क पाहिले तर 118 मार्क आहेत. जर ह्या PDF मध्ये जर कोणाचा नंबर लागला नसेल, दिसत नसेल, तर पाहायचं त्याचा तुम्ही इथे पाहू शकताय. जर येथे शेवटचा पाहिलं तर इथे 15,000 जे काय ते इथे विद्यार्थी आहे शेवटचा आणि त्याला 118 मार्क आहेत. मग जर एखाद्याचा इथे नंबर नसेल तर त्यांनी समजून घ्यायचं की आपली दुसऱ्या PDF म्हणजे 118 पेक्षा आपल्याला कमी मार्क आहेत. तर ठीक आहे, आपण सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही जी काही PDF आलेली आहे. आता ही PDF मध्ये तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही इथे काय करू शकता, तर सर्च मध्ये तुम्ही ही PDF ओपन केल्यानंतर सर्च मध्ये तुमचा नंबर टाकू शकता. आता जर तुम्ही इथे सर्च मध्ये जर नंबर तुम्ही टाकला, आपण टाकूया ते थोडक्यामध्ये आपण एखादा नंबर पाहायचा आहे तर आपण त्याचा सर्च करूया. तर सर्च तुम्ही केला आणि सर्च केल्यानंतर जर तुम्ही नंबर तुमचा इथे आता टाकू शकता, तुम्ही किती टाकू शकता, तुमचा जो काही नंबर आहे तो तुम्ही टाकू शकता. समजा 2980 टाका, 2980. त्यानंतर किंवा आपण सीट क्रमांक टाकण्यापेक्षा येथे पहा, येथे जर तुम्हाला येथे सुरुवातीला इथे तुम्हाला हे रोल नंबर दिसतो इथे आणि इथे आहे तर रजिस्ट्रेशन नंबर. आपण रोल नंबर टाकून पाहू. आपण चला आपण आता काय करू, येथे आपण जर तुम्ही पाहिलं तर आपण इथे हे रोल नंबर आहे तर आपण हे रोल नंबर टाकू. आता हे रोल नंबर कशी आहे ते तुम्हाला सांगतो मी कशी आहे ते. त्याच्या अगोदर आपण रोल नंबर टाकून सर्च करतो. त्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा कोणता जिल्हा काय आहे ते मी सगळं सांगणार आहे. त्याच्या अगोदर थोडीशी कल्पना देतो मित्रांनो. तुम्हाला हे जे काही दिसत आहे ते तुम्हाला हे दिसत आहे 28,1000 किंवा इथे तुम्हाला 780, त्या पुढे 21,10,00,747, त्यानंतर 32,10. आता हे नंबर काय आहेत ना, हे नंबर तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर पहा इथे तुम्हाला थोडक्यामध्ये हे जे काही नंबर आहेत हे 28,1000, 26,1000, 21,1000, 31,1000 हे नंबर काय आहेत ना, ते जिल्ह्याचे कोड आहेत मित्रांनो. काय आहेत तर ते जिल्ह्याचे कोड आहेत. आता हे कोड मग कोणता जिल्हा कोणत्या कोडला आहे तेही मी तुम्हाला सांगतो आता. तर अशा पद्धतीने आपण पाहूया तुमची रँक तुमच्या जिल्ह्यामध्ये कितवी आहे ती. त्या अगोदर थोडंसं आपण एक सर्च करूया, इथे एक नंबर सर्च करू आणि तुम्हाला दाखवतो मी. जर सीट क्रमांक पाहिला आपण तर तुम्ही थोडासा तुमचा सीट क्रमांक सर्च करा. बघा मी टाकतो आता 27,1000, 2337, अशा पद्धतीने आपण जर सर्च केलं, पहा सर्च केलं तर इथे काय आलेलं आहे मित्रांनो, तर इथे तुम्हाला हे दिसत आहे इथे की 1299 म्हणजे 1299 पूर्ण रँक आहे. हा 2980 15 हा रजिस्ट्रेशन नंबर आहे. आता हे दिसतं तुम्हाला पुढे 271 म्हणजे 00 त्यांना किती मार्क आहेत 148. आता हे जे काही 148 मार्क आहेत ते काय आहेत तर ते पडलेले आहेत. आता हे 148 सापडलं तुम्हाला, परंतु हा 27,1023 जर पाहिला आपण किंवा आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे पहा 27,100 किंवा 27,1000 हे काय आहे तर हे सुरुवातीचा तुमचा जिल्हा आहे मित्रांनो. हा पुणे जिल्ह्याचा कोड आहे 27,1000.
हा पुणे जिल्ह्याचा आहे. जर साताऱ्याचा पाहिला आपण, साताऱ्याचा मित्रांनो तुम्हाला सांगतो, येथे साताऱ्याचा 3200 हा जो काय 3200 हा सातारा जिल्ह्याचा कोड आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची रँक पाहिजे तर कशी पाहू शकता तुम्ही, 3200 सर्च करा, त्यावरती 3200 ला तुमचे जेवढा नंबर आहे तुमचा त्यानुसार तुमचे रँक. आता मी थोडक्यामध्ये दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने ते. चला आता आपल्याला एक नंबर पाहायचा आहे मित्रांनो, की आता हा जो काय तर हा नंबर मी आता सर्च केलेला सांगतो. हे पहा 2980 किंवा दुसरा हा पुणे जिल्ह्याचा आहे. आता आपण पुणे जिल्ह्याचा पाहूया मित्रांनो. हा जो काय 27 1023 37 हा सेट क्रमांक आहे. कोणता आहे? 27 1023 37 हा सेट क्रमांक आहे आणि मार्क 148 पडलेले आहेत मला. आता पुणे जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत मित्रांनो? 155 म्हणजे 150 जागा आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. आणि जर आता मला जर 148 मार्क आहे तर मी पुन्हा तो नंबर काढतो बरं का. एक थोडक्यामध्ये मी पुन्हा हा नंबर काढतो. एक 1299 रँक आलेली आहे. तर आपण पाहूया पुन्हा. थोडस मी हे करतोय तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आता नक्की काय करायचं. तुम्ही आता तुमचा सीट क्रमांक, तुमचा जो काय सीट क्रमांकाचे पुढचे 5 अक्षर आहेत तो तुमच्या जिल्ह्याचा कोड असणार आहे. त्यामुळे तुम्ही तेवढंच सर्च करून तुमची रँक तुम्ही पाहू शकता. चला आता मी थोडंसं 1299 पाहतो मित्रांनो. हे पहा 1299 आलेले आहे. आता तो जो काय आहे, तो आपला कितवा नंबर आलेला आहे ते आपण पाहूया आता. 1299 एकच मिनिट फक्त. ठीक आहे. हे पहा आता 1299 इथे तुम्हाला दिसत आहे. 1299 आणि 148 मार्क आहेत. हे जे काय आहे तर हे मित्रांनो हे 148 मार्क हे पुणे जिल्ह्याचा नंबर आहे. कुठला आहे? पुणे जिल्ह्यामध्ये. आता पुणे जिल्ह्यामध्ये हे 148 मार्कचा जे काही 155 जागा आहेत. किती जागा आहेत? पुणे जिल्ह्यात 155 जागा आहेत. थोडक्यामध्ये म्हणजे 152 ते 155. आता 155 मध्ये माझा नंबर किती आहे? मला 148 मार्क पडलेले आहेत आणि हा माझा सीट क्रमांक आहे. तर मी 150च्या आत आहे का माझा नंबर? कितवी रँक आहे? ती रँक कशी काढायची ते इथे सांगतो आता. तुम्ही टाईप करून ठेवा की बाबा तुमचा हे आहे. मग तुम्ही आता काय करा, 1299 ही लक्षात ठेवा तुम्ही फक्त आणि 148 मार्क. आता तुम्ही 27 आणि 1000 हे सर्च करायचे. तुम्ही वर जाऊन 27 आणि 1000. ठीक आहे. तुम्ही आता इथे हे करू शकताय. हा आता इथे पहा 27 आणि 1000 जर तुम्ही सर्च केला आणि जर तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तुम्हाला या ठिकाणी इथे दिसत आहे मित्रांनो, की हे पहा इथे 2 3 वगैरे असं येत आहे. दिसतंय का तुम्हाला? म्हणजेच आता हे काय 27 100 त्यानंतर पुढे आपल्याला कुठपर्यंत पाहिजे तर आपण थोडक्यामध्ये इथे पाहू. एक काम करू आपण फक्त मित्रांनो, थोडस येथे आपण जर पाहिलं तर हे थोडस असं हे केलं आपण तर तिथे तुम्हाला तुमचा इथे नंबर येणार आहे मित्रांनो. काय येणार आहे? तुमचा इथे नंबर येणार आहे. तर मी थोडंसं हे करतो. हे बघा 1299 पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता आपण असं करू, हा का 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असेच आपण करत गेलो तर तो नंबर कुठे आहे तो आपण सर्च करूया इथे. चला तर आता मी मी करतोय बघा 51वा नंबर येतो का पाहू आपण. मी त्याचा 51 नंबर केलेला आहे. ठीक आहे. आता बघा हा इथे आलेला आहे आता. ठीक आहे. किती आले ते नाही. थोडस आपण वर जाऊन पाहू आपण. ठीक आहे. आता होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो रँक पाहिजे तुमची. काय पाहिजे? तर तुम्हाला तुमची रँक पाहिजे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ही रँक तुम्हाला समजणार आहे. तर आता जर एखाद्या सातारा जिल्हा असेल तर सातारा जिल्ह्याची 32 ने चालू झालेली आहे, 32 100 ने चालू झालेली आहे. पुणे जिल्हा 27 ने. असं तुम्ही तुमच्या जरा आजूबाजूचे मित्र असतील तर त्या मित्रांना तुम्ही हे करा आणि तुमची रँक किती आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल मित्रांनो. तर ठीक आहे मग. तर मित्रांनो तुम्ही जर पाहिले ते तर तुम्हाला इथे समजून जाईल का. मी आता जे काय आहे, ते इथे पाहू पाहू शकता तुम्ही. हे मी चौकोन करतो रेड मार्क मध्ये मित्रांनो. तर तुम्ही ते थोडंसं पाहू शकताय. हे पहा इथे बाण केलेलं आहे. तर हे जे काय आहे 27 100 ह्यानी मी सुरुवात केली म्हणजे हा पुणे जिल्ह्याचा कोड आहे. मग त्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की मी आता जरा निळ्या बाणाने मी दाखवतो तुम्हाला. हे पहा मित्रांनो इथे की 51वी म्हणजे एकूण 852 सापडले ह्या पेजमध्ये आणि 51वी रँक आहे. म्हणजे किती रँक आहे ती 51. कोणती? तर ही पहा हे 1299. हा जो काय 27 100 आहे हा पुणे जिल्ह्याचा कोड आहे. तशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. समजा 32 धरला तुम्ही, हा 32 100 साताऱ्याचा आहे. मग आता हा 32 100 सातारा, 27 100 पुणे जिल्हा, 20 10 कोणता आहे तर तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने ही तुमची रँक तुम्हाला. आता ऍक्च्युली पाहिलं आपण तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत केंद्र प्रमुखला, तर त्या जागा आहेत एकूण 150च्या दरम्यान 151. सातारा जिल्ह्यामध्ये किती 115च्या आसपास आहेत. म्हणजे प्रत्येकाने तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता, सर्च करू शकता. आता सर्च कसं करायचं मी ते तुम्हाला आता सांगितलंच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची रँक पाहू शकता मित्रांनो. हा केंद्र प्रमुख परीक्षेचा तुम्ही प्रत्येक जिल्ह्याची किंवा तुम्ही तुमच्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत तुम्हाला जेवढे मार्क पडलेले आहेत तर तुमचा त्या जिल्ह्यामध्ये कितवा नंबर आहे
हे तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, ज्यांच्या निश्चितपणे सिलेक्शन झालं आहे त्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना ज्या आपल्या या परीक्षेच्या माध्यमातून ज्यांची केंद्रप्रमुखपदी निवड झालेली आहे त्या सर्वांना हाडकेसर युट्यूब चॅनल करून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, सर्वांनी आपला हा हाडकेसर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. मित्रांनो.